नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युगांतर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो आपण टेस्ट नंबर 7 डिस्कस करत आहोत. टेस्ट नंबर 7 मध्ये 75 प्रश्न इकॉनॉमिक्सचे होते, ज्याचं डिस्कशन आपण इथे करणार आहोत. सो आपण टप्प्याटप्प्याने याचं डिस्कशन करूया. पहिल्या नंबरवर आपण डिस्कशन करूया 1 ते 25 प्रश्नांचं. ठीक, त्यानंतर मग 26 ते 50 आणि मग 51 ते 75 अशा प्रकारे 3 पार्टमध्ये आपण हे डिस्कशन करणार आहोत. सो सगळ्यात पहिले तर प्रश्न हा आहे की कोणताही घटक किंवा वस्तू मुद्रा किंवा पैसा म्हणून जर ओळखायची असेल तर त्यामध्ये कोणती वैशिष्ट्ये असणे आवश्यक आहे. आता मुद्रा विनिमयाचं साधन आहे, करन्सी, राईट. मग या करन्सीला किंवा कोणत्याही घटकाला करन्सी म्हणून ओळखायचं असेल तर त्यामध्ये काय काय असायला पाहिजे हे यांनी विचारलेलं आहे. कॉन्सेप्ट बेस्ड प्रश्न आहे आणि राज्यसेवा आयोगाचा जो पॅटर्न चेंज होताना तुम्हाला दिसतोय तो कॉन्सेप्ट बेस आता होताना दिसत आहे. सो अशा प्रकारच्या प्रश्नांकडे लक्ष द्या. ऑप्शनमध्ये तुम्हाला म्हटलेलं आहे विनिमय प्रक्रियेत मध्यस्थ म्हणून कार्य करणं किंवा विनिमय प्रक्रियेमध्ये एक माध्यम म्हणून कार्य करणं. एक अशी वस्तू ज्याला तुम्ही माध्यम म्हणून यूज करू शकता त्याला तुम्ही मुद्रा म्हणू शकता. बार्टर इकॉनॉमी जेव्हा होती है ना, वस्तू विनिमय पद्धत, तेव्हा आपण वस्तूंचा माध्यम म्हणून उपयोग करून बेसिकली अशा प्रकारचं इकॉनॉमी किंवा इकॉनॉमिक कार्य करत होतो. म्हणजे हे बरोबर आहे. त्यानंतर किमती उद्धृत करण्यासाठी मानक युनिट असायला पाहिजे. उद्धृत करण्यासाठी म्हणजे काय, किंमत ठरवण्यासाठी, वस्तूची किंमत किती आहे हे ठरवण्यासाठी त्याचं एक मानक युनिट असायला पाहिजे. 1 गाय, 2 गाई, 3 गाई इज इक्वल टू 1 गहूचं पोतं, 2 गहूचं पोतं, 3 गहूचं पोतं. फाईन. त्यानंतर सहज विभाज्य असणं आवश्यक आहे है ना. जनरली हे इवन नंबर असायला पाहिजेत, ऑड नंबर असता कामा नये. सहज विभाजित होणं शक्य असायला पाहिजे आणि पर्यायी वापरांमध्ये उच्च मूल्य असणं अपेक्षित आहे. ठीक, मग आता हे लक्षात घ्याल की जर पर्यायी वापरांमध्ये याचं मूल्य उच्च असेल किंवा निम्न असेल तर याला मुद्रा म्हणता येईल का, नाही म्हणता येणार, हे लक्षात ठेवाल. ठीक आहे. सो पर्यायी वापरांमध्ये ना त्या वस्तूचं मूल्य उच्च असणं अपेक्षित आहे ना त्या वस्तूचं मूल्य निम्न असणं अपेक्षित आहे. हे एक वाक्य लक्षात ठेवाल. म्हणजे जर खालील कोड यूज केला तर याचं उत्तर काय येणार, अ, ब आणि क. ठीक आहे. सो एक्सप्लेनेशन इथे तुम्हाला दिलेलं आहे की पर्यायी वापरात त्याचं मूल्य कमी किंवा जास्त असणं अपेक्षित नाही असायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर मग शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने दरवर्षी पेरणीच्या हंगामापूर्वी जाहीर केलेल्या भावाला काय म्हणतात. सो हे तर तुम्हाला माहिती आहे की बघा शासन दरवेळेला काय करतं. आता पुन्हा एकदा काही कॉन्सेप्ट्स इथे लक्षात घ्या. भारत लोकतांत्रिक देश आहे, ठीक, आणि लोकशाहीचा देश असल्यामुळे भारतात असलेली शासन व्यवस्था कशी आहे, जबाबदार शासन व्यवस्था आहे. ठीक, मग जबाबदार शासन व्यवस्था म्हणजे नक्की काय की जनतेला न्याय मिळवून देण्याचं कर्तव्य, जबाबदारी शासनाला सोपवलेली आहे. कोणी सोपवलेली आहे, घटनेने सोपवलेली आहे. आणि न्याय म्हणजे काय, न्याय म्हणजे कोणत्याही व्यक्तीबरोबर अन्याय होता कामा नये किंवा विकासाच्या मुख्य प्रवाहात त्या व्यक्तीला त्या घटकांना समाविष्ट करून घेण्याची जबाबदारी शासनाची आहे. आता शेती हा भारताचा मुख्य उद्योग आहे, बरोबर. आता शेती हा मुख्य उद्योग असल्यामुळे एकतर शेतीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि त्याच्याच बरोबर शेतमजूर किंवा शेतकरी जे आहेत त्यांच्या श्रमाचं मोल देखील त्यांना मिळणं अपेक्षित आहे. पण होतं काय की शेती हा एक दुर्लक्षित विषय आहे भारतात. जरी आपली पूर्ण अर्थव्यवस्था शेतीवर आधारित असली तरी शेती किंवा शेतकऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष केलं जातं बऱ्याचदा. आणि त्यामुळे होतं काय की मुख्य विकासाच्या प्रवाहातून हे बाहेर फेकले जातात किंवा बाहेर सारले जातात. मग अशा वेळेला शेतकऱ्यांबरोबर कोणत्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये, हे कर्तव्य कोणाचं, शासनाचं. आणि म्हणून मग शासन काय करते की पेरणीच्या हंगामापूर्वी, ठीक आहे, पेरणीच्या हंगामापूर्वी एक असा भाव जाहीर करते की जर बाजारात एवढी रक्कम तुमच्या पिकाला मिळाली नाही, से 100 रुपये है ना, तर बाजारात तुम्ही कमी दामावर ते अन्न विकायला मजबूर होऊ नका. कोणीच खरेदी केलं नाही तर आम्ही खरेदी करू. ठीक आहे. या किमतीला काय म्हटलं जातं, या किमतीला म्हटलं जातं किमान आधारभूत किंमत. फाईन. याला किमान आधारभूत किंमत म्हटलं जातं, मिनिमम सपोर्ट प्राइस, MSP. ठीक आहे. आणि मग हे आहे याचं एक्सप्लेनेशन. आता हे महत्त्वाचं काय आहे कारण तुम्ही बघताय की ॲग्रिकल्चर रूल्स जे आले किंवा ॲग्रिकल्चर लॉ जे आले त्याबद्दल
भारतात एक मोठा गदारोळ झालेला बघायला मिळाला, कायदे परत घ्यावे लागले, पुन्हा एकदा आंदोलनं सुरू आहेत. सो बेसिकली MSP बद्दल जे जे माहिती करू शकता किंवा करून घेऊ शकता ते सगळं तुम्हाला इथे माहिती असलं पाहिजे. त्यानंतर मग तिसरा प्रश्न आहे सौभाग्य योजना. आता बघा एक्झाममध्ये तुम्हाला योजना वगैरे प्रकार विचारला जातो, योजनांवर, शासकीय योजनांवर प्रश्न विचारले जातात. सो कोणती योजना कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे, काय उद्दिष्ट आहे, कोणत्या घटकांना समाविष्ट केलं गेलेलं आहे आणि किती रुपये खर्च झाले आहेत, कार्यकाळ किती आहे, हे सगळे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्यापैकीच हा एक प्रश्न आहे की सौभाग्य ही भारत सरकारची योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे हे विचारलेलं आहे. ठीक आहे. सो सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरण साध्य करणे, गरीब कुटुंबांना स्वयंपाकांसाठी स्वच्छ इंधन पुरवणे, LPG वरील सबसिडी तर्कसंगत करणे की स्त्री भ्रूण हत्या थांबवणे. सो बघा सौभाग्य योजना इज रिलेटेड टू विद्युतीकरण, हे तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे, कमीत कमी हे माहिती असायला पाहिजे की विद्युतीकरणाशी संबंधित आहे, इलेक्ट्रिसिटीशी संबंधित आहे. गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणारी योजना कोणती आहे? उज्ज्वला योजना, म्हणजे हे एलिमिनेट झालं. LPG वर सबसिडी तर्कसंगत करणे, पुन्हा एकदा उज्ज्वला योजनेशी संबंधित आहे. स्त्री भ्रूण हत्या थांबवण्यासाठी है ना बेटी बचाओ बेटी पढाओ आहे, किंवा सुकन्या समृद्धी कल्याण योजना आहे, किंवा जननी सुरक्षा योजना, अशा अनेक योजना आहेत ज्या महिलांशी संबंधित आहेत, तिथे कुठेतरी हे कनेक्ट होणार. सौभाग्य योजना कशाशी संबंधित आहे? सार्वजनिक घरगुती विद्युतीकरण साध्य करण्याशी संबंधित आहे. त्यामुळे ऑप्शन एलिमिनेट होऊन इथे उत्तर येणार आहे, एक उत्तर येणार आहे. सो सौभाग्य योजना किंवा प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना है ना, ही योजना घरांना वीज पुरवठा करण्यासाठी भारत सरकारचा उपक्रम होता. सप्टेंबर 2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाची घोषणा केली होती आणि ज्यांनी 2018 पर्यंत विद्युतीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचं सांगितलं होतं. ठीक आहे. सो ही योजना सुरू कधी झाली? सप्टेंबर 2017 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर रेपो दराबाबत कोणतं विधान योग्य नाही हे विचारलेले नीट लक्षात घ्या. हा सेंट्रल बँकेकडून 24 तासाच्या कालावधीसाठी घेतलेल्या कर्जासाठी आकारला जाणारा दर आहे. आता हे लक्षात ठेवाल की 24 तासाच्या कर्जासाठी जेव्हा बँका एकमेकांना लोन देतात तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? तेव्हा एक सिंगल विंडो सोल्युशन म्हणून हा दिला जातो बघा, त्याला काय म्हणतात ते मला कॉमेंटमध्ये सांगा. व्यापारी बँकांनी 24 तासाच्या कालावधीसाठी घेतलेल्या कर्जासाठी दिलेला व्याजदर. ठीक. आणि हा व्यापारी बँक आणि सेंट्रल बँक यांच्यातील कर्ज करारामध्ये मान्य केलेला व्याजदर आहे. ही संपार्श्विक सुरक्षेची किंमत आहे. सो बघा जेव्हा मनी सप्लाय बाबत तुम्हाला चर्चा करायची असते, रेपो काय आहे ते आता एकदा समजून घेऊया. ठीक. रेपो याचा फुल फॉर्म आहे रिपर्चेसिंग ऑब्लिगेशन. ठीक. ही आहे बँक आणि हे आहे RBI. फाईन. सो मार्केटमध्ये पैशाचा प्रवाह सुरळीत राखण्याचं काम RBI करत असते, बरोबर. खूप जास्त प्रवाह झाला इन्फ्लेशन वाढणार, खूप कमी प्रवाह झाला डिफ्लेशन येणार. मग हे व्यवस्थित व्हायला पाहिजे. बँका काय करतात? बँका मार्केटला वित्त पुरवठा देतात आणि याच्या बदल्यात यांच्याकडनं घेतात व्याज. ठीक आहे. हे वित्त पुरवठा करतात आणि व्याज घेतात. फाईन. सो बँकांकडे जर मनी फ्लो लिक्विडिटी खूप जास्त असेल तर बँका काय करणार? तुम्हाला कर्ज देण्यासाठी जास्त प्रवृत्त राहणार. आणि मार्केटमध्ये जर जास्त कर्ज आलं तर मार्केट डिमांड वाढवणार आणि डिमांड वाढली तर सप्लाय कमी झाली तर प्राइसेस हाय होणार आणि मग इथे काय होणार? एक इन्फ्लेशनचं चक्कर सुरू होणार. फाईन. आता इथे हे सगळं नाही व्हायला पाहिजे म्हणून RBI काय करत असतं? RBI या बँकांना म्हणतं की तुम्ही आम्हाला तुमचे काही रोखे किंवा काहीतरी तुमच्याकडनं आम्हाला सिक्युरिटी मिळायला पाहिजे. ठीक. मग SLR आणि CRR याचाच पार्ट आहे. फाईन. आणि RBI या बँकांना लोन देत असतं. ठीक. RBI लोन देतं आणि बँकांकडनं काय घेतं? बँकांकडनं घेतात सिक्युरिटी बॉन्ड्स RBI विकत घेते. ठीक आहे. RBI सिक्युरिटी बॉन्ड विकत घेतं आणि बँकांना लोन देतं. फाईन. सो अशा वेळेला काय होतं की हा जो व्यवहार होतो यामध्ये
बँकांकडनं हे जे सिक्युरिटी बँक लोन आरबीआयने घेतलेले आहेत, तो आरबीआय काय करते की आरबीआय बँकांना लोन देत असतं आणि मग याच्यावर व्याज घेत असतं. फाईन. मग आता यावेळेला व्याजाच्या स्वरूपात सिक्युरिटी बॉन्ड्स दिले जातात आणि बँकांकडनं हे प्रॉमिस घेतलं जातं किंवा बँका आरबीआयकडनं हे प्रॉमिस घेतात रिपर्चेसिंग ऑफ सिक्युरिटी बॉन्ड्स होणार. ठीक आहे. दॅट इज नोन एज ऑब्लिगेशन. दॅट इज व्हॉट रेपो. सो बेसिकली आरबीआय बँकांना लोन का देतं? जेव्हा अशा प्रकारे मार्केटमध्ये मनी फ्लो कमी होतो तेव्हा रेपोच्या माध्यमातून पैसा पुरवला जातो. रिव्हर्स रेपो म्हणजे काय? बँकांकडनं पैसे काढून घेतले जातात की तुम्ही मार्केटमध्ये जास्त तरलता आणायची नाही, त्याला रिव्हर्स रेपो म्हणतात. ठीक. सो हे जे व्यवहार आहे याला रेपो म्हटलं जातं. हा जो व्यवहार आहे याला रेपो म्हटलं जातं. म्हणजे रेपो म्हणजे काय? रेपोचा अर्थ आहे रिपर्चेसिंग ऑब्लिगेशन. पहिले हे समजून घ्याल. रिपर्चेसिंग ऑब्लिगेशन हे सगळ्यात पहिले लक्षात ठेवाल. ठीक. आणि दुसरं हे लक्षात ठेवाल की हा व्यवहार वाणिज्यिक बँका आणि आरबीआय मध्ये होत असतो. ठीक. यात कोण कोणाला लोन देतं? आरबीआय बँकेला लोन देत असते, वित्त पुरवठा करत असते, ज्यामुळे मार्केटमध्ये लिक्विडिटी कायम राहील. आणि जेव्हा मार्केटमधील वित्त काढून घ्यायचं असेल, शोषून घ्यायचं असेल, तेव्हा हे काय केलं जातं? प्रोसेस रिव्हर्स केली जाते. याला म्हटलं जातं रिव्हर्स रेपो रेट. ठीक. मग ज्या दरावर आरबीआय बँकांना लोन देतं, दर, या इंटरेस्ट दराला म्हटलं जातं रेपो दर. ठीक. याला रेपो दर म्हटलं जातं. ठीक आहे. सो एक्सप्लेनेशन काय आहे? पहिली गोष्ट तर ह्याचं उत्तर आहे हे. व्यापारी बँक आणि सेंट्रल बँक यांच्यातील कर्ज करारामध्ये मान्य केलेला व्याजदर है ना, हा आहे रेपो रेट. हे तर बरोबर आहे. आणि त्यानंतर स्पष्टीकरण काय की पुनर्खरेदी करार, यालाच तुम्ही रिपर्चेसिंग ऑब्लिगेशन म्हटलं. त्यानंतर त्याला रेपो, आरपी, विक्री आणि पुनर्खरेदी करार असंही म्हटलं जातं. हा अल्पकालीन कर्ज घेण्याचा एक प्रकार आहे जो प्रामुख्याने सरकारी रोख्यांमध्ये केला जातो. सो गव्हर्नमेंट बॉन्ड्स, जे तुम्हाला मी म्हटलं सिक्युरिटी बॉन्ड्समध्ये जनरली हे केलं जातं. ठीक आहे. सो हे आहे याचं उत्तर. त्यानंतर रोख राखीव प्रमाण हे कशाशी संबंधित आहे? सो रोख राखीव प्रमाण कशाशी संबंधित आहे? एक मिनिट. नाही विचारलंय ना यांनी, राईट. ओके. सो कोणतं विधान योग्य नाही हे विचारलेलं आहे. कोणतं विधान योग्य नाही? सो योग्य नाहीची विधानं अनेक आहेत. हे पण नाहीये, हेही नाहीये आणि हेही नाहीये, राईट. सो कोणतं विधान योग्य आहे करायला पाहिजे इथे तुम्ही तुमच्या कॉपीमध्ये करेक्शन करून घ्या आणि आहे ला हे उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे. सो इथे हे लक्षात घ्याल की रोख राखीव प्रमाण कशाशी संबंधित आहे. सो रोख राखीव प्रमाण म्हणजे नक्की काय? रोख राखीव प्रमाणाचा अर्थ आहे CRR. याचा अर्थ आहे CRR, कॅश रिझर्व्ह रेशो. ठीक. निव्वळ मागणी आणि कालपरत्वे दायित्वाचा भाग जो बँकांना तरल म्हणून ठेवावा लागतो. निव्वळ मागणी आणि कालपरत्वे दायित्वाचा भाग जो त्यांच्या रोख राखीव रकमेचा भाग म्हणून ठेवावा लागतो. निव्वळ मागणी आणि कालपरत्वे दायित्वाचा भाग जो बँकांनी आरबीआय कडे शिल्लक म्हणून ठेवायचा असतो की बँकांच्या राखीव ठेवींमध्ये रोख रक्कम ठेवण्याचे प्रमाण. सो हे लक्षात ठेवाल की हे काय म्हणतात? निव्वळ मागणी म्हणजे काय? नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटी. याला NDTL म्हणतात. नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटी चा काही पर्सेंटेज बँकांना स्वतःकडे ठेवायचा असतो आणि काही पर्सेंटेज बँकांना आरबीआय कडे ठेवायचा असतो. हा जो स्वतःकडे ठेवायचा पर्सेंटेज आहे याला काय म्हटलं जातं? याला म्हटलं जातं SLR, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. आणि जो आरबीआय कडे ठेवला जातो त्याला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं CRR. ठीक. कॅश रिझर्व्ह रेशो. ठीक आहे. सो या अनुषंगाने मग हे काय असायला पाहिजे याचं उत्तर? याचं उत्तर आहे सी, की निव्वळ मागणी आणि वेळेच्या दायित्वांचा म्हणजे NDTL, नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटीच्या जो भाग बँकांनी आरबीआय कडे शिल्लक ठेवायचा आहे त्याला म्हटलं जातं कॅश रिझर्व्ह रेशो. ठीक आहे. त्यानंतर कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइस CACP द्वारे गहू आणि तांदळासाठी किंमत पातळी निश्चित करणे हे खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे? फाईन. सो कशाचं उदाहरण आहे? CACP गहू आणि तांदळासाठी जी किंमत पातळी निश्चित करते हे कशाचं उदाहरण आहे हे विचारलेले. प्रशासित किंमत, बाजारभाव, नियंत्रण किंमत की आधार किंमत है ना, बेस रेट. सो लेट अस सी. बेस रेट याचं उत्तर आहे. ठीक. बेस रेट याचं उत्तर आहे. आणि कृषी खर्च आणि किंमत आयोग सुरुवातीला कृषी मूल्य आयोग म्हणून ओळखलं जात असे 1985 ला.
त्याचं नाव कमिशन फॉर ॲग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइसेस असं ठेवण्यात आलं. हे भारत शासनाच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत एक वैधानिक पॅनल आहे, हे एक लक्षात ठेवा. आणि कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइसेस द्वारे गहू आणि तांदळाची किंमत पातळी जी निश्चित केली जाते त्याला आधार किंमत म्हटलं जातं, बेस रेट म्हटलं जातं. याच्या खाली कोणी विकायचं नाही आणि याच्या वर खूप अति अवाजवी प्रॉफिट कमवायचं नाही, याला आधार किंमत म्हटलं जातं. फाईन. त्यानंतर अर्थव्यवस्थेतील पैशाचा गुणक खालीलपैकी कशाने वाढतो? गुणक म्हणजे मल्टिप्लाय, है ना. सो मनी मल्टिप्लिसिटी कशामुळे वाढणार? बँकांमध्ये रोख राखीव प्रमाणामध्ये वाढ केल्यामुळे वाढेल, की बँकांमधील वैधानिक तरलता प्रमाण वाढवण्यामुळे वाढेल, की लोकांच्या बँकिंग सवयीमध्ये वाढ झाल्याने वाढेल, की देशांच्या लोकसंख्येत वाढ झाल्यामुळे वाढेल? लेट अस सी. सो लोकांच्या बँकिंग सवयीमध्ये वाढ झाल्यामुळे पैशांचं गुणक वाढणार आहे, मल्टिप्लिसिटी वाढणार आहे. फाईन. कसं बघून घ्याल की गणितीयदृष्ट्या मनी गुणक किंवा मुद्रा गुणक खालीलप्रमाणे कॅल्क्युलेट केलं जातं. मुद्रा गुणक 1/r अशा प्रकारे दाखवलं जातं. सो आर काय असतं? आवश्यक राखीव प्रमाण किंवा रोख राखीव प्रमाण म्हणजे CRR. जर राखीव प्रमाण जास्त असेल म्हणजे बँकांनी RBI कडे जर जास्त राखीव पैसे ठेवले असतील तर सिक्युरिटी वाढते, है ना. आणि बँकांना जास्त राखीव पैसे ठेवण्याची गरज निर्माण होईल. ठीक आहे. सो राखीव प्रमाण जास्त असेल तर पैशाचा गुणक कमी होतो. ठीक आहे. म्हणजे पैशाचे लिक्विडिटी मार्केटमध्ये कमी होते. लक्षात घ्याल की जेव्हा जेव्हा RBI ला असं वाटतं, हे पुन्हा एकदा एक वाक्य इथे लक्षात ठेवाल की व्हेनेवर RBI थिंक, RBIचं काम काय आहे? RBIचं काम आहे रेग्युलेटर ऑफ मनी. रेग्युलेटर ऑफ मनी फ्लो इन मार्केट हे RBIचं काम आहे. ठीक. मग बँकांना जर लिक्विडिटी जास्त मिळाली तर बँका मार्केटमध्ये लिक्विडिटी जास्त करतील आणि मार्केटमध्ये लिक्विडिटी जास्त झाली तर इन्फ्लेशन होईल. हे क्लिअर आहे का? फाईन. सो जर इन्फ्लेशन झालं तर जे अंतिम व्यक्ती आहेत, दुर्बल घटक आहेत, ते प्रभावित होतील. सगळ्यांना अन्न वस्त्र पुरवता येणार नाही, कारण खूप जास्त किमती वाढल्या तर अन्नधान्याची किंमत वाढेल, कपड्यांची किंमत वाढेल, निवाऱ्याची किंमत वाढेल. मग ही परिस्थिती अशी होऊ नये म्हणून बँकांकडनं काय अपेक्षा केली जाते की तुम्ही CRR म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो, SLR म्हणजे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो, देन रेपो, देन रिव्हर्स रेपो या माध्यमातून काय केलं जातं, किंवा OMO ओपन मार्केट ऑपरेशन या सगळ्या माध्यमातून काय केलं जातं, किंवा मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी है ना, MSF, या सगळ्या माध्यमातून काय केलं जातं? या सगळ्या माध्यमातून बेसिकली हे केलं जातं की बँकांकडे लिक्विडिटी किती आहे, मार्केटमध्ये किती लिक्विडिटी असायला पाहिजे यावर कंट्रोल केला जातो. ठीक आहे. मग यासाठी RBI काय करत असते की नेहमी CRR SLRच्या दरांमध्ये फरक घडवून किंवा कमी जास्त करून मार्केटमधली मल्टिप्लिसिटी कमी जास्त करत असते. सो CRR वाढणार, मार्केटमध्ये लिक्विडिटी कमी होणार. फाईन. CRR जर वाढलं तर मार्केटमध्ये लिक्विडिटी कमी होणार, पैशाचा गुणक कमी होणार, म्हणजे बँकांना जास्त राखीव ठेवण्याची गरज राहणार. ठीक आहे. सो CRR जास्त असेल तर मल्टिप्लिसिटी कमी होते, CRR कमी असेल तर मल्टिप्लिसिटी जास्त होते, हे लक्षात ठेवाल. सो पैशाचा गुणक कशामुळे वाढेल? पैशाचा गुणक वाढेल बँकिंगची सवय झाल्यामुळे. बँकिंगची सवय जर लोकांमध्ये असेल तर मल्टिप्लिसिटी वाढणार. ठीक. सो आन्सर आहे याचं C. देन जॉन मेनार्ड कीन्स है ना, जेम कीन्स याच्या मते रोजगार कशावर अवलंबून असतो? सो रोजगार कशावर अवलंबून असतो? तुम्ही एक लक्षात घ्याल की जितकी डिमांड मार्केटमध्ये येईल तितका जास्त सप्लाय चेनवर प्रेशर येईल. सप्लाय चेनवर प्रेशर आलं तर जास्तीत जास्त लोकांची गरज पडेल, जास्तीत जास्त लोकांची गरज पडली तर जास्तीत जास्त लोकांना नोकऱ्या मिळतील. हे कशावर अवलंबून आहे? सो हे अवलंबून आहे प्रभावी मागणीवर, है ना, इफेक्टिव्ह डिमांड. फाईन. सो आन्सर काय असणार आहे याचा? इफेक्टिव्ह डिमांड. केन्शियन अर्थशास्त्राला जेम कीन्स यांचं नाव त्यांचे सिद्धांत तत्व यांच्या आधारावर दिलं गेलेलं आहे. यांना मॅक्रो इकॉनॉमिक्सचे संस्थापक मानलं जातं, निओ मॅक्रो इकॉनॉमिक्सचे, है ना.
द जनरल थ्योरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी हे त्यांचं सर्वाधिक प्रसिद्ध साहित्य 1936 मध्ये प्रकाशित झालं होतं, ज्यामध्ये त्यांनी मागणी आणि रोजगार यांच्या संबंधीचा जो संबंध आहे या दोघांमधला हा स्पष्ट केला होता. त्यानंतर भारत सरकारने सुरू केलेल्या योजनेबद्दल खालील विधाने विचारात घ्या. मग आता एक वर्णन दिलेलं आहे आणि त्या वर्णनावरून तुम्हाला योजना ओळखायची आहे. ठीक आहे, की वृद्धापकाळात सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी आणि बाजारातील अनिश्चित परिस्थितीमुळे त्यांच्या व्याज उत्पन्नात भविष्यातील घसरण होण्यापासून 60 वर्षे किंवा त्यातून अधिक वयाच्या वृद्ध व्यक्तींचे संरक्षण करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सरकारी हमीच्या आधारे सबस्क्रिप्शन रकमेशी निगडित खात्रीशीर पेन्शन किंवा परताव्याच्या तरतुदीद्वारे ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धापकाळातील उत्पन्न सुरक्षा सक्षम करते. म्हणजे ही ज्येष्ठांकरता असलेली योजना आहे हे तर लक्षात आलं. 60 वयाच्या पलीकडे असलेले जे नागरिक आहेत, 60 वर्ष पूर्ण झालेले नागरिक आहेत आणि मार्केटमध्ये त्यांना व्याज कन्फर्म म्हणजे सिक्युरिटी सह मिळेल अशा इन्व्हेस्टमेंटची ही स्कीम आहे. फाईन, कोणती असणार? स्वास्थ्य सुरक्षा योजना, वयवंदन, जीवनशक्ती निर्देशांक की वयश्री योजना? राष्ट्रीय वयश्री योजना काय आहे? राष्ट्रीय वयश्री योजना आहे अपंगांसाठी. जे वृद्ध अपंग आहेत है ना, त्यांना आर्टिफिशियल लिम्स उपलब्ध करून देण्याचं कार्य राष्ट्रीय वयश्री योजनेमध्ये केलं जातं. म्हणजे हे तर एलिमिनेशन आहे. जीवनशक्ती निर्देशांक कार्यक्रम इज नॉट रिलेटेड टू वयोवृद्ध, राईट, हेही एलिमिनेटेड आहे. प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना इज रिलेटेड टू हेल्थ सिक्युरिटी है ना. मग इन्व्हेस्टमेंट स्कीम कोणती आहे? प्रधानमंत्री वयवंदना योजना. फाईन, प्रधानमंत्री वयवंदना योजना एक विमा पॉलिसी कम पेन्शन योजना आहे. ठीक, आणि ज्येष्ठ नागरिकांना उत्पन्नाचे पर्यायी साधन निर्माण करून देण्यासाठी ही योजना आलेली तुम्हाला पाहायला मिळते. ज्येष्ठ नागरिकांना दरमहा निवृत्ती वेतनाची हमी देण्यासाठी वित्त मंत्रालयाने 2017 मध्ये प्रधानमंत्री वयवंदना योजना सुरू केली होती. याची पात्रता होती 60 वर्ष पूर्ण असलेले नागरिक. ठीक आहे, सो हे आहे प्रधानमंत्री वयवंदना योजना. त्यानंतर 10वा प्रश्न आहे, हा आहे गिनी गुणांक किंवा सिमरी गुणोत्तर हे अर्थव्यवस्थेतील कोणत्या घटकाच्या मोजणीशी संबंधित असू शकतात? हा प्रश्न एक विचारलेला आहे. आता गिनी गुणांक कशाशी संबंधित आहे? याला गिनी कोफिशियंट देखील म्हटलं जातं. हा एक उत्पन्न असमानता दाखवणारा ग्राफ तुम्हाला बघायला मिळतो, गिनी गुणांक, राईट. गिनी कॉफिशियंट म्हणतात याला. अर्थशास्त्रात गिनी गुणांक, ज्याला गिनी इंडेक्स देखील म्हटलं जातं किंवा गिनी गुणोत्तर म्हणून देखील ओळखलं जातं, हे सांख्यिकीय ग्राफ किंवा सांख्यिकीय जो एक मोजमाप आहे त्याचा हे एक माप आहे ज्याच्या अंतर्गत उत्पन्न आणि संपत्तीचं वितरण यांच्यातली विषमता बघता येते. हे सांख्यिकी शास्त्रज्ञ किंवा समाजशास्त्रज्ञ कॉरेडो गिनी यांनी विकसित केलं होतं, म्हणून याला गिनी गुणांक देखील म्हटलं जातं. ठीक, मग समर्थ ही खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली योजना आहे हे इकडे विचारलेले. कौशल्य विकास योजना हे पहिलेच सांगितलेलं आहे ना, सो मंत्रालय विचारलेलं आहे. सो हे लक्षात ठेवाल की याचे मंत्रालय कोणतं आहे? वस्त्रोद्योग मंत्रालय. समर्थ योजना वस्त्रोद्योगामध्ये स्ट्रेंथ, स्टेबिलिटी आणि त्याला जास्त प्रमोट करण्यासाठी, विकसित करण्यासाठी आणलेली योजना आहे. ठीक, सो समर्थ योजना कधी आलेली आहे? 12व्या पंचवार्षिक योजनेसाठी आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने एकात्मक कौशल्य विकास योजनेला अनुसरून मंजूर केलेली ही योजना आहे. हे एक फाईन. आणि राष्ट्रीय हस्तशिल्प विकास कार्यक्रमच्या हस्तकला क्षेत्रातील कौशल्य विकास या घटकांतर्गत हस्तकला कारागिरांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी विकास आयुक्त कार्यालय समर्थ यांनी समर्थ कार्यान्वित करत असलेले तुम्हाला पाहायला मिळतं. सो फक्त एक वाक्य लक्षात ठेवाल, वस्त्रोद्योग मंत्रालयाकडनं इनिशिएट झालेली ही योजना आहे एक, आणि कौशल्य विकास योजना ची ही पूरक योजना आहे 2. ठीक, या 2 गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर आर्थिक विकासाच्या नेहरू महालनोबिस धोरणाचे प्रमुख घटक कोणते होते? सो नेहरू महालनोबिस धोरण काय होतं? द्वितीय पंचवार्षिक योजनेमध्ये आलं होतं. अवजड उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आलं होतं आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप यामध्ये पाहायला मिळाली होती. एवढं बॅकग्राऊंडमध्ये असू द्या. आता बघा, स्वतंत्र आर्थिक विकासामध्ये महानगर भांडवलशाहीवरील आर्थिक अवलंबित्वाची पुनर्रचना, एक अर्धसरंजामी शेतीतून भांडवली शेतीकडे संक्रमण करणारी योजना,
सो इथे बी तर आपोआपच एलिमिनेट होत आहे, म्हणजे उत्तर उरणार कोणतं, रादर आय एम सॉरी सी. बरं, दोन्ही असणार की अर्धसरंजामशाही व्यवस्थेमधून भांडवली अर्थव्यवस्थेकडे, म्हणजे कसं अवजड उद्योगांना प्रोत्साहन दिलं गेलं होतं, जे मी तुम्हाला म्हटलं अगदी बरोबर आहे, भांडवली शेतीकडे है ना. म्हणजे शेतीमध्ये सुद्धा भांडवल गुंतवणे आणि शेतीला देखील उद्योग म्हणून प्रमोट करणे हे इथे आपण केलं होतं. द्वितीय पंचवार्षिक योजनेमध्ये आलं होतं हे 1956 ते 61 या दरम्यान, आणि 48च्या औद्योगिक धोरणामध्ये सुधारणा करून हा नवीन ठराव स्वीकार करण्यात आला होता. याला औद्योगिक धोरण देखील म्हटलं जातं, आणि अवजड उद्योगांच्या जलद विकासावर कार्य करणारी ही योजना तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर एक्सचेंज ट्रेडेड फंड्स बद्दल कोणतं विधान योग्य नाही हे विचारलेलं आहे. सो एक्सचेंज ट्रेडेड फंड किंवा ETF बद्दल यांनी विधान विचारलेलं आहे. ही एक विक्री योग्य सुरक्षा आहे. दैनिक किमतीत बदल होतो. म्युच्युअल फंड समभागांपेक्षा यात सामान्यतः दैनिक तरलता कमी आणि शुल्क जास्त असते. ETF ची निव्वळ मालमत्ता मूल्य प्रत्येक दिवसाच्या शेवटी एकदा मोजलं जात नाही. हे इकडे 4 स्टेटमेंट दिलेले आहेत, यापैकी कोणतं योग्य नाही हे म्हटलेलं आहे. सो सी योग्य नाहीये, सी योग्य नाहीये. आणि यामध्ये काय म्हटलेलं आहे की म्युच्युअल फंड समभागांपेक्षा सामान्यतः कमी दैनिक तरलता असतं आणि शुल्क जास्त असतं है ना. सो दिस इज द करेक्ट वन. ऍक्च्युली कोणतं योग्य आहे हे म्हटलं पाहिजे, आणि नाही सगळे नाही वाले आहेत ना, ते आहे मध्ये चेंज करा बरं, हे आहे करा, ठीक आहे. सो याचं एक्सप्लेनेशन, ETF किंवा एक्सचेंज ट्रेडेड फंड ही विक्री योग्य सुरक्षा आहे, ठीक. यामध्ये इंडेक्स कमोडिटी बॉन्ड्स, इंडेक्स फंड यासारख्या मालमत्तेची टोपली यांचा मागावा ठेवत असते. सोप्या भाषेत ETF फंड्स आहेत जे CNX निफ्टी किंवा BSE सेन्सेक्स इत्यादी निर्देशांकांचा मागोवा घेणारे हे एका प्रकारचा सुरक्षा योजना टाईप ही आहे असं समजून घ्या. त्यानंतर दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना याबद्दल स्टेटमेंट लक्षात घ्यायचं आहे. सो हा केवळ ग्रामीण मुलींसाठी रोजगार संबंधित कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम आहे. भारताच्या लोकसंख्या शास्त्रीय अधिशेषाचे लोकसंख्यिक लाभांशात रूपांतर करण्याचं उद्दिष्ट आहे. 55 दशलक्षापेक्षा अधिक गरीब ग्रामीण जनतेला लाभ देण्याचे योजनेचे उद्दिष्ट आहे, आणि दीर्घ गरिबी निर्मूलन कार्यक्रम इकडे बघायला मिळतो. काय उत्तर आहे याचं, ए राईट. की पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 25 सप्टेंबरला अंत्योदय दिवस साजरा केला जातो. ग्रामीण विकास मंत्रालयाने याची घोषणा केली 2014ला. फाईन. आणि हा राष्ट्रीय उपजीविका अभियान अंतर्गत म्हणजे NRLM च्या अंतर्गत मागणी आधारित प्लेसमेंट लिंक कौशल्य प्रशिक्षण उपक्रम आहे. उत्पन्नात विविधता आणण्यासाठी गरिबीतून सतत ऊर्ध्वगामी हालचाल सक्षम करण्यासाठी हे कौशल्य प्रशिक्षण व वेतन रोजगारांमध्ये नियुक्तीचं साधन म्हणून वापरलं जातं, ठीक आहे. सो यातलं कोणतं विधान योग्य नाही की फक्त ग्रामीण मुलींसाठी हा कार्यक्रम नाही तर सर्वांसाठी हा कार्यक्रम आहे, ठीक आहे. हा फक्त ग्रामीण मुलींसाठी नाही तर सगळ्यांसाठी हा कार्यक्रम आहे, आणि हे एक कौशल्य किंवा प्लेसमेंट लिंक कौशल्य प्रशिक्षण उपक्रम आहे. त्यानंतर मग विचारलेलं आहे संपदा योजना कशाशी संबंधित आहे. सो संपदा योजना कशाशी संबंधित आहे हा एक प्रश्न इथे विचारलेला आहे. मायक्रो फायनान्सद्वारे महिलांचे सक्षमीकरण, त्यानंतर लहान शेतकऱ्यांना कृषी कर्ज, कृषी अन्न प्रक्रिया उद्योग आणि वस्त्रोद्योगांच्या विकासासाठी कर्ज उपलब्ध करून देणे. लेट अस सी. हे कृषी अन्न प्रक्रिया उद्योगाशी संबंधित आहे. पुरवठा साखळीतील संपूर्ण जोडणी आणि अंतर भरून काढणे, त्याच्याचबरोबर विद्यमान अन्न प्रक्रिया युनिट्सचे आधुनिकीकरण, विस्तार, प्रक्रिया आणि संरक्षण क्षमता निर्माण करणे, हे सर्व समावेशक पॅकेज असलेली ही योजना तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे विशेषतः जे प्रोसेसिंग फूडशी संबंधित आहे त्या प्रोसेसिंग फूडमध्ये जे काही टप्पे येतात त्या सगळ्याशी संबंधित आहे संपदा योजना, ठीक आहे. संपदा योजना याच्याशी संबंधित आहे. त्यानंतर वज्र योजना कशाशी संबंधित आहे. आता याबद्दल कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे हे विचारलेलं आहे ना. या योजनेमध्ये प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय प्राध्यापकांना भारतीय संस्थांमध्ये सहाय्यक व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून वर्षातील 1 ते 3 महिन्यांच्या कालावधीसाठी जोडण्याची कल्पना आहे. हे पहिलं स्टेटमेंट आहे. आणि मनुष्यबळ विकास मंत्रालय या योजनेसाठी नॉडल एजन्सी आहे.
कशाशी संबंधित विचारलेलं आहे? वज्र योजनेशी संबंधित. ठीक आहे, मग कोणते कोणते स्टेटमेंट बरोबर आहेत? फक्त पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. मग मंत्रालय कोणतं आहे? सो विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळ, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची एक वैधानिक संस्था ही योजना राबवणार आहे. या योजनेशी हे मंत्रालय संबंधित नाही. ठीक आहे, मग यामध्ये म्हटलेलं आहे की ही योजना अनिवासी भारतीय आणि परदेशातील वैज्ञानिक समुदायाला भारतातील संशोधन आणि विकासामध्ये सहभागी होण्यास आणि योगदान देण्यास सक्षम बनवते. योजना विज्ञान अभियांत्रिकी संशोधन मंडळ द्वारे राबवली जाणार आहे आणि त्याच्याचबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञानातील विभागाची ही एक शाखा आहे. ही एक वैधानिक संस्था आहे ज्यांच्या अंतर्गत ही योजना राबवली जात आहे. त्यानंतर विचारलेले ग्लोबल इंडेक्स अँड टॅलेंट कॉम्पिटिटिव्हनेस ने खालीलपैकी कोणी हे मॅगझिन किंवा हे साहित्य प्रकाशित केलेलं आहे हे विचारलेलं आहे. मग युनेस्को, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, सिंगापूरच्या एडको ग्रुप आणि ह्युमन कॅपिटल लीडरशिप इन्स्टिट्यूट व ग्लोबल बिझनेस स्कूल इन्स्टेड यांनी भागीदारीने केलेलं आहे की UNDP ने केलेलं आहे? मग हे कोणी केलेलं आहे? सी इज द आन्सर. ठीक आहे, आणि 2013 मध्ये सुरू करण्यात आलं होतं. हा वार्षिक बेंचमार्किंग अहवाल आहे आणि देशाच्या प्रतिभेसाठी स्पर्धा करण्याची क्षमता, त्यांची वाढ वृद्धी आकर्षित करण्याची, प्रतिभा टिकवून ठेवण्याची क्षमता हे मोजत असतो. तर 18व्या प्रश्नावर आपण आलेलो आहोत. 18वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संघटनेद्वारे आर्थिक स्वातंत्र्याचा निर्देशांक प्रसिद्ध केला जातो? सो जागतिक बँक, UNDP, WTO और US आधारित थिंक टँक हेरिटेज फाउंडेशन यांच्यातर्फे कोणातर्फे हा प्रसिद्ध केला जातो? हा प्रश्न विचारलेला आहे. सो US स्थित थिंक टँक हेरिटेज फाउंडेशन यांच्यातर्फे हे प्रसिद्ध केलं जातं. मुक्त उद्योग, मर्यादित सरकार किंवा मर्यादित शासन, वैयक्तिक स्वातंत्र्य, पारंपरिक अमेरिकन मूल्य आणि मजबूत राष्ट्रीय संरक्षण यावर आधारित सार्वजनिक धोरण, संशोधन व विश्लेषणाचा प्रचार करणारी ही एक वैचारिक संस्था असलेली तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर भारतातील चलनविषयक धोरणांतर्गत खालीलपैकी कोणते साधन वापरले जाते? हा एक प्रश्न आहे. बँक दर, ओपन मार्केट ऑपरेशन, सार्वजनिक कर्ज, सार्वजनिक महसूल हे 4 आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत आणि यांच्याकडनं आपल्याला कोड निवडायचा आहे. सो फक्त 1 आणि 2 A आणि B म्हणजे फर्स्ट इज द आन्सर. मग यामध्ये बँक दर आणि ओपन मार्केट ऑपरेशन हे चलनविषयक साधने म्हणून वापरली जातात. मागच्या एक क्वेश्चनच्या स्पष्टीकरणामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं OMO, MSF, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी, रेपो, रिव्हर्स रेपो, SLR, CRR हे सगळे काय आहेत? लिक्विडिटी कंट्रोल करण्यासाठीची साधनं. याला गुणात्मक साधनं किंवा संख्यात्मक साधनं देखील म्हटलं जातं, क्वांटिटेटिव्ह टूल्स म्हटलं जातं. ठीक आहे, सो त्यानंतर G20 बाबत कोणतं विधान योग्य नाही हे विचारलेलं ऑप्शन आहे. विकसित देशांचा समूह संयुक्त राष्ट्रांचा अविभाज्य भाग, जागतिक बँक आणि IMFच्या बाहेर आहे आणि G7 ची एक शाखा आहे. ठीक, सो कोणतं विधान योग्य नाही? संयुक्त राष्ट्रांचा अविभाज्य भाग G20 नाही. ठीक आहे, म्हणजे B इज नॉट करेक्ट, राईट. मग इथे म्हटलेलं आहे की G20 हा एक 20 देशांचा किंवा 19 देश आणि युरोपियन युनियनचा समावेश असलेला एक आंतरराष्ट्रीय मंच आहे. हे जागतिक अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रमुख समस्यांचे निराकरण करण्यासाठी कार्य करत असतं आणि या अंतर्गत आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थिरता, हवामान बदल कमी करणे किंवा जे पर्यावरणीय संकट आहेत त्यांना कमी करणं, त्याचबरोबर शाश्वत विकास साधणं हे याचं ऑब्जेक्टिव्ह आहे. G20 राष्ट्रसंघाच्या एका विशिष्ट घटकाशी संबंधित नसला तरी आधुनिक आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा एक मूलभूत भाग म्हणून कार्यरत असलेला तुम्हाला पाहायला मिळतो. त्यानंतर आसियान बद्दल विचारलेलं आहे. आसियान है ना, दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना आसियान. प्रादेशिक ब्लॉकमध्ये अनेक देशांचा समावेश आहे. खालीलपैकी कोणते देश या ब्लॉकचा भाग आहे? मग कोड दिलेला आहे आणि तुम्हाला ओळखायचं आहे की कोण आसियानचे मेंबर आहेत. ठीक, मग यामध्ये ऑप्शन काय आहे की ब्रुनेई, दारुशलेम, इंडोनेशिया, मलेशिया, राईट, देन सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम. हा जो कोड आहे हा करेक्ट कोड असलेला तुम्हाला पाहायला मिळतो. ठीक, सो हेन्स युअर आन्सर विल बी बी. बी आहे याचं उत्तर. ठीक, द असोसिएटेड और द असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स और आसियान यांच्या अंतर्गत 8 ऑगस्ट 1967 ला
हे स्थापित करण्यात आलं होतं. फाईन. आणि त्यानंतर मग फाउंडिंग फादर्स जे होते आसियानचे ते कोण कोण होते किंवा फाउंडर मेंबर्स कोण कोण होते, यामध्ये इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर आणि थायलंड हे होते याचे फाउंडर मेंबर्स, आणि बाकी मेंबर्स हे असलेले तुम्हाला पाहायला मिळतात. त्यानंतर खालीलपैकी कोणते देयक हस्तांतरण उदाहरणं आहेत, है ना. मग देयक हस्तांतरणाची उदाहरणं कोण कोण आहेत हे विचारलेलं आहे. यामध्ये बेरोजगारी भत्ता, पगार देयता, सामाजिक सुरक्षा देयता आणि वृद्धापकाळ पेन्शन. सो कोण कोण आहे, 1, 3 and 4 आर द आन्सर. ट्रान्सफर पेमेंट म्हणजे काय? ट्रान्सफर पेमेंटचा अर्थ असा आहे की एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला एकतर्फी पेमेंट केले जाते ज्याच्या अगेन्स्ट कोणतीही वस्तू किंवा सेवा घेतली जात नाही. मग जेव्हा तुम्ही पगार देता तर त्याच्याकडनं सेवा घेत असता, त्या व्यक्तीकडनं सेवा घेता तेव्हाच त्याला वेतन देता. मग वेतन हे ट्रान्सफर पेमेंट नाही, आणि त्यामुळे बाकीचे सगळे जे आहेत ते ट्रान्सफर पेमेंटशी संबंधित आहेत. पण त्यानंतर मग अखिल भारतीय जनगणनेसंबंधी कोणती विधानं आहेत ती विचारात घ्यायची आहेत आणि कोणतं योग्य आहे ते सांगायचं. सगळ्यात पहिली जनगणना झाली 1872ला, मेयोच्या काळात झाली होती. त्यानंतर 1881 पासून नियमित जनगणना झाली, रिपनच्या काळापासून 10 वर्षांनंतर व्हायला लागली. 81 पासून स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत दर 5 वर्षांनी ही केली जात असे. सो 5 वर्षांनी केली जाते का? 10 वर्षांनी केली जाते, राईट. सो आन्सर काय असायला पाहिजे? ए आणि बी. ठीक, ए आणि बी. पण आता कोविड आल्यामुळे 2021ला जी जनगणना होणार होती त्याचा ब्रेक झालेला आहे, म्हणजे ते नाही आहे. त्यामुळे जर आलं की दर 10 वर्षांनी होतं तर 10 वर्षाचा हे सायकल ब्रेक झालेलं आहे. फाईन. त्यानंतर अलीकडे ग्रीन बॉन्ड्स बातम्यांमध्ये असलेले तुम्हाला बघायला मिळतात, यांच्या संदर्भात तुम्हाला विचार करायचा आहे. मग ऑप्शन काय काय आहे की ग्रीन बॉन्ड हा पर्यावरणीय अनुबंध आहे जो पर्यावरणीय लाभांसह प्रकल्पांसाठी कर्ज भांडवल चॅनलाइज करत असतो, हे एक आहे. देन जागतिक बँक, कॉर्पोरेशन, सरकारी संस्था, नगरपालिका यासारख्या बहुपक्षीय एजन्सीद्वारे ग्रीन बॉन्ड इश्यू केले जातात. कोणतं विधान योग्य नाही विचारलेलं आहे. फाईन. मग 1, 2, 3 आणि 4 हे 4 ऑप्शन आपल्याकडे आहेत. आणि कोणतं विधान योग्य नाही? सो डी, ए आणि बी दोन्ही नाही, म्हणजे दोन्ही योग्य आहेत आणि कोणतंही अयोग्य नाही हे म्हटलेलं आहे. सामान्यतः बॉन्ड्स प्रमाणे जे नॉर्मल बॉन्ड्स असतात त्याप्रमाणे हवामान बॉन्ड्स किंवा एन्व्हायरमेंट बॉन्ड शासन, बहुराष्ट्रीय बँका, कॉर्पोरेशनद्वारे इश्यू केले जाऊ शकतात. इश्यू करणारी संस्था बॉन्ड किंवा कोणत्याही व्याजाची परतफेड करते. मुख्य फरक हा आहे की निधी केवळ सकारात्मक हवामान बदल किंवा पर्यावरणीय प्रकल्पासाठीच वापरला जातो, याला ग्रीन बॉन्ड्स म्हटलं जातं. ठीक आहे. सो हेही बरोबर आहे आणि हेही बरोबर आहे, त्यामुळे अयोग्य विधान नाही म्हणून चौथं उत्तर आहे. ठीक आहे. आणि 25वा प्रश्न आहे दोहा डेव्हलपमेंट अजेंडा. कधी कधी न्यूजमध्ये हे बघितलं जातं. मग हा कशाशी संबंधित आहे हा प्रश्न विचारलेला आहे. सो आर्थिक सहकार्य आणि विकासासाठी संघटना, व्यापार आणि विकास संयुक्त परिषद, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम आणि जागतिक व्यापार संघटना कशाशी संबंधित आहे? जागतिक व्यापार संघटनेशी संबंधित आहे. डी इज द ऑप्शन. फाईन. दोन्ही विकास फेरी किंवा दोहा विकास अजेंडा, दोहा विकास फेरी किंवा दोहा विकास अजेंडा ही जागतिक व्यापार संघटनेची व्यापार वाटाघाटी फेरी आहे, जी नोव्हेंबर 2001 मध्ये तत्कालीन महासंचालक माईक मूर यांच्या नेतृत्वात सुरू झाली होती. हे एक. आणि जगभरातील व्यापारातील अडथळे कमी करणे आणि त्यांच्यामुळे जागतिक व्यापार वाढवणे हे त्यांचं उद्दिष्ट असलेलं तुम्हाला बघायला मिळतं. सो अशा प्रकारे आपण इथे 25 प्रश्न कंप्लीट केलेले आहेत. ठीक. आणि त्यानंतर मग 26 ते 50 वाला एक नेक्स्ट स्टेप आपण घेऊया पुढच्या सेशनमध्ये. आय होप की हे सेशन तुम्हाला युजफुल ठरलं असेल आणि त्याच्याचबरोबर प्रश्न कसे विचारले जातात आणि कसे हँडल करायचे हे देखील लक्षात आलं असेल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द सेशन गाइज अँड हॅव अ गुड डे अहेड.